काय आयुर्वेदाची औषधं लय वर्षे खायला लागतात. बीपीची गोळी मरेपर्यंत खातात ते चालतंय, शुगरची औषधं मरेपर्यंत घेतात ते चालतंय. आयुर्वेद आपल्या भारताचा आहे. पाया पडून सांगतो, आयुर्वेद भारताचा आहे. ऋषीमुनींनी आयुर्वेद केला आपल्याला बघा की चरक संहिता वगैरे ग्रंथ वाचा, तुम्हाला कळेल त्यात काय काय ते माणसाचं काय काय होऊ शकतं, ते काय काय आहे ते. 5000 वर्षापूर्वीपासूनचा आपला आयुर्वेद आहे. हे बाकीचं कुठलं काय आत्ता आलंय, पण 5000 वर्षाचा इतिहास असणारा आपला आयुर्वेद आपण आज विसरून गेलोय. आज बघा मुतखड्याचा त्रास असेल, दगडी पाल्याचा रस प्या, सकाळी 2 चमचे संध्याकाळी 2 चमचे, 7 दिवसामध्ये मुतखडा गायब. बाकीचं राहू दे, तुम्ही ताक जरी पिलात तरी मुतखडा गायब होतो. ताक प्यायचं, पातळ ताक करून प्यायचं, मुतखडा गायब होतो. अजून बरेच सांगायचं गेलं, शुगरच्या लोकांना सांगेल, सकाळी 1, दुपारी 1 आणि संध्याकाळी 3 टाइम जर तुम्ही औषध न घेता बिया काढून टोमॅटो, लाल झालेला टोमॅटो जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला जास्त काय सांगणार, 8 दिवसात शुगर नॉर्मल येऊ शकते. तुम्ही करून बघा. शुगरच्या लोकांनी, बीपीच्या लोकांनी काय करायचंय, लसूण पाकळी खायची, 3 किलोमीटर चालायचं. बघा तुम्हाला बीपीचा त्रास गायब होतो का नाही. मेन म्हणजे कोटा साफ होत नाही, त्यांना जास्त करून बीपीचा त्रास असतोय. तर या लोकांनी वावडिंगाचं पाणी प्यायचं. पोटात जंत झाल्यानंतर सुद्धा त्रास होतो, वावडिंगाचं पाणी पिल्यानंतर पोटात साफ होतो. मोबाईल घेऊन जायची गरज लागत नाही, नाहीतर बरीच लोक मोबाईल घेऊन जातात तिकडे. असल्या कुठल्याही गोष्टी करायची गरज लागणार नाही तुम्हाला. हे करून बघा. अजून सांगतो, डोकं दुखायला लागल्यानंतर तुम्ही काय करता, डोकं दुखायला लागल्यानंतर सुद्धा बघा औषध आणायचं, खायचं, 10 मिनिटं तरी जातात त्याच्यात. त्याच्यापेक्षा लसूण पाकळी घ्यायची, मधनं तोडायची आणि इथं लावायची. 4-5 सेकंद खूप झालं, लगेच काढून टाकायचं. 4 ते 5 सेकंदात काढून टाकायची, पुसायचं, डोकं दुखायचं गायब. ह्याच्यापेक्षा फास्ट काय द्यायला पाहिजे तुम्हाला. आयुर्वेदिक औषधं जास्त दिवस खायला लागत नाही. आणि आयुर्वेदिक काढे वगैरे आपण म्हणतो ना, काढे करायला लागतात, ते कोण प्यायचं. अहो ऍडव्हान्स झालाय आयुर्वेद, आयुर्वेद सुधारलाय. नवा जमान्याचा नवा आयुर्वेद आज तोडकर संजीवनीनं आणलेला आहे मार्केटला. आज बऱ्याच लोकांनी आणलेला आहे. पण आम्ही काय करतो की आम्हाला ते माहित नाही आयुर्वेद किती सुधारलाय ते. आम्हाला बाकीचं माहिती आहे. आज आयुर्वेदिक दुकानं तरी कुठं आहेत का, तुम्ही घेत नाही त्यामुळे दुकानं होत नाही. तुम्ही आयुर्वेदिक घ्यायला चालू करा, त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. तुम्हाला बघायचं असेल, काढा बघायचा असेल तर तुम्हाला मी काढा 1 मिनिटात काढा तयार करून दाखवू शकतो. इथं आहे. इथं आज आयुर्वेद किती डेव्हलप झालाय तुम्हाला माहिती आहे का. काढा करायचं म्हणल्यावर कसं असते, पानं गोळा करा, मुळ्या गोळा करा, हे करा, आणि ते मंद आचेवरती शिजवत बसा. शिजवायला बघतो ना आपण, तर शिजवायचं, ते योग्य शिजलं तर ठीक. बरं एवढं करून पण शेवटी काय येतं, काढा पिताना कडू काढा प्यायला नको वाटतंय. पण आयुर्वेद हे जुन्या जमान्यात झालं. आता नवीन जमान्याचा आयुर्वेद तुम्हाला दाखवायचा आहे का, काय करेल. नव्या जमान्याचा आयुर्वेद दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. काढाय माहितीये का, सुंदर दिसावं असं कोणाला वाटतंय, नाही का वाटत. चला जातो मी. अहो प्रत्येकाला वाटतंय का नाही, छान दिसावं, अशी स्किन आपली गोल्डन कलरची व्हावी, वाटतंय की नाही. कांती, सुवर्ण कांती दिसावी, छान दिसावं, सुंदर दिसावं. चेहऱ्यावर मेन म्हणजे हसू असावं. गोरपान असून उपयोगाचं नाही, पण तोंडावर हसू नसेल तर काय उपयोगाचं आहे. माझ्याकडे पण एक जण होतं औदुंबर नावाचं, सदानिकाचा तोंड असं मुळव्यात झाल्यासारखं असेल. डॉक्टर होतं, डॉक्टर इकडं मराठवाडा विदर्भातलं कुठलं तरी होतं, त्याचे वडील डॉक्टर होते. मला म्हणले तोडकर साहेब बाकीचं काय राहू दे, हे नुसतं हसलं तरी मला बास आहे. म्हणजे आजपर्यंत हसलेलं नाही, जन्माला आल्यापासून रडत राव घोड्यावर आहे म्हणाले. एका हातात तलवार आणि एका हातात डाल आहे, मी लढू कुठल्या हाताला असं म्हणते म्हणले. तर असा रडत राहावा. याला म्हणले तुम्ही सुधरवा, एकदा हसवून दाखवा. मी म्हणलं त्यात काय अवघड आहे. मी पण आपलं ठाण घेतली आणि हसायला चालू केलं की त्याला कसलाही जोक मारला, हसायचंच नाही. त्याला म्हणलं अरे औदुंबर हास, म्हणलं आयुष्य सुंदर आहे, सगळे जग तुम्ही हसते, तुला काय झालं. नाही प्रत्येक जग झाला तरच हसायचं, नाही तर उगीच कशाला हसायचं. असलं तोंड करून बोलायचे. एकदा त्याला म्हणलं, राजा म्हणलं एक काम कर, चल म्हणलं कार्यक्रमाला माझ्या बरोबर बघ. म्हटलं लोक कशी हे करतात, काय करतात, तर त्यांच्याकडे बघून तुला हसाय आलं तर आलं. चल म्हणलं. नेला गाडीत बसवला. गाडीत बसल्यावर सर पहिल्या काचा खाली घ्या, काचा खाली घ्या. मी म्हणलं काचा कशाला खाली घ्यायची, नाही का एसी गाडी आहे, चल की जाऊ व्यवस्थित, धूळ वगैरे त्यात असू देत, चल म्हणतात. नाही घ्या 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 करून ओरडायला. मी काय ऐकलं नाही, म्हणलं चल म्हणलं असू दे. थोडा अंतर गेल्यावर असा जो काय वास आला, ऑटोमॅटिक काचा खाली घेतलाय मी. इकडचं तोंड बंद, तिकडचं चालू होतं ते.
पित्त तुम्ही घरच्या घरी घालवू शकता. पित्ताशयात खड्या आहेत, पित्ताशय काढू नका, कृपा करून सांगतो तुम्हाला. त्याच्यावरती सांगतो, कारल्याचा रस जर तुम्ही पिला अनाशेपोटी आणि जर समजा उलटी केली, उलटी होते त्याच्यावरती पिल्यानंतर, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं, उलटी होते, तुमच्या पित्ताशयातले खडे लगेच निघून जातात. डाव्या कुशीवरती झोपायचं, उजवा हात इथं ठेवायचा, लक्षात घ्या. डाव्या कुशीवरती झोपायचं, उजवा तिथं ठेवायचा, डावा खांद्यावरती ठेवायचा वरती, आणि इथं कुणाला तरी असं हलकस पुश करायला सांगायचं. ऑटोमॅटिक खडे कमी व्हायला लागतात, निघून जातात.